नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता बहिणीसाठी मात्र ईश्वरी तिच्या नवऱ्याला भेटण्यासाठी आलेली असते आणि खूपच जोरात गाडी चालवत असते. दुसरीकडे मात्र आता तिथे अर्णव पण पोहोचलेला असतो. त्याच ठिकाणी त्याचा शो असतो, त्यामुळे तो तिथे पोहोचलेला असतो. तिथे मात्र आता त्याला न्यूज रिपोर्टर काही पर्सनल प्रश्न विचारतात. त्यामुळे आता अर्णव चिडतो आणि त्यावर तो म्हणतो की आता ही कॉन्फरन्स थांबवून टाका. त्यानंतर मात्र पुन्हा काही अजून प्रश्न विचारल्यामुळे आता अर्णवचा रागच अजूनच वाढत जातो. त्यामुळे तो त्यांना चिडूनच उत्तर देत असतो. दुसरीकडे मात्र आता अर्णवचा शो सुरू होणार असतो आणि इकडे मात्र आता पत्रकारांनाही प्रश्नांना उत्तरं पाहिजे असतात, परंतु अर्णव मात्र त्यांना कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देत नाही. त्यामुळे आता पत्रकारांनाही टेन्शन येत असतं. इकडे मात्र ईश्वरी गाडी खूप जोरात चालवत असते, त्यामुळे काही लोकांना धक्का लागतो. तर ती म्हणते नंतर येऊन तुमची पुन्हा एकदा माफी मागेल. इकडे आता ईश्वरी तिच्या जिजूंसमोर हात जोडते आणि म्हणू लागते की मी हे लग्न तुटू नये यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी काही करू शकते. इकडे मात्र अर्णव हे सगळं तिचं बोलणं ऐकत असतो आणि दुसरीकडे मात्र आता तिला हात जोडताना बघून तिच्याविषयी गैरसमज करून घेत असतो. दुसरीकडे तिचे जिजू तिला सांगू लागतात, तू काळजीच करू नको आणि मला दुकान नको आहे. तेव्हा ईश्वरीला विश्वास बसतो की खरंच जिजू तुम्हाला आमचं दुकान नको आहे ना? तर तेव्हा अर्णव म्हणतो नाही अजिबात नको आहे, पण तू आत्ता जा, आपण हा करू प्रॉब्लेम सॉल्व्ह, मी काही ना काही करतो, असं म्हणून तो ईश्वरीला समजावतो. दुसरीकडे मात्र आता अर्णवचा शो सुरू होतो आणि तेवढ्यात तिथे चुकून ईश्वरी पोहोचते आणि आता घाबरल्यामुळे तिचा तोल जातो आणि ती अर्णवच्या अंगावरच पडते. तेव्हा अर्णव मात्र तिला सावरतो, परंतु आता मीडिया या गोष्टीचा फायदा घेतात आणि त्यांचे सगळेजण फोटो क्लिक करू लागतात. कोणी मोबाईलमध्ये फोटो काढतं तर कोणी कॅमेराजमध्ये. सगळेजण मात्र याला ब्रेकिंग न्यूज बनवतात आणि त्यांची फोटो काढू लागतात. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र ईश्वरीच्या बहिणीची सासू जोरातच ओरडू लागते की तुम्ही काय तुमच्या मुलीला आमच्या मुलाबरोबर डील करायला पाठवलं होतं का? तर तेव्हा ते समजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती काही ऐकत नाही. इकडे मात्र आता ईश्वरीची मोठी बहीण सुद्धा त्यांना विनंती करू लागते, परंतु ते कुठलीही गोष्ट ऐकून घेत नाही. आणि त्यानंतर मात्र इथे चिडलेला अर्णव मात्र त्याच्या गार्डला सांगून ईश्वरीला पकडून आणायला सांगतो आणि एका खोलीमध्ये जोरातच फेकतो. तेव्हा मात्र ईश्वरी त्याच्यापुढे हात जोडू लागते की प्लीज मला जाऊ द्या, खूप महत्त्वाचं काम आहे माझं. त्यानंतर मात्र लग्न मांडवात ईश्वरीची बहीण तिच्या होणाऱ्या नवऱ्याला विचारते की तुम्हाला सुद्धा दुकान हवं आहे का? तेव्हा तो सगळ्यांसमोर म्हणतो हो, मला हे दुकान हवं आहे आणि त्याशिवाय हे लग्न होणार नाही. आणि हे ऐकून मात्र आता तिच्या डोळ्यात पाणीच येतं. दुसरीकडे मात्र अर्णव सांगू लागतो मला तुमच्यासारख्या मुलींना चांगलं ओळखता येतं. तर तेव्हा ती सांगू लागते प्लीज मला जाऊ द्या, नाहीतर माझ्या बहिणीचं लग्न मोडेल. मला तिथे पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु अर्णव काही ऐकून घेत नाही. तो म्हणतो आज लग्न मोडलं तर उद्या दुसरं जमेल. तुमच्यासारख्या मुलींना येतं काय, एक झाला की दुसरा. आणि तेवढ्यातच ईश्वरी त्याच्यावर ओरडते आणि म्हणते तुम्ही तुमच्या बहिणीबद्दल पण असंच बोलाल का? आणि आता बहिणीवर त्याचं खूपच प्रेम असतं, त्यामुळे आता तो डायरेक्ट ईश्वरीच्या अंगावर जोरात धावून जातो आणि शांत बस असं म्हणतो. तेवढ्यात आता ईश्वरी सुद्धा त्याच्या आवाजाने प्रचंड घाबरते आणि घाबरून अगदी कोसळूनच जाते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.